भारतीय राज्यघटनेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. भारतीय राज्यघटना पूर्णपणे कधी लागू झाली? भारतीय राज्यघटना पूर्णपणे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला मानले जाते? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानले जाते. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला. भारतीय राज्यघटना कोणत्या स्वरूपाची आहे? भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक पण एकात्मिक झुकलेली अशा प्रकारची आहे. मूळ राज्यघटनेत किती कलमे होती? मूळ राज्यघटनेत 395 कलमे होती. मूळ राज्यघटनेत किती अनुसूच्या होत्या? मूळ राज्यघटनेत 8 अनुसूची होत्या. भारतीय राज्यघटनेत आता किती अनुसूची आहेत? भारतीय राज्यघटनेत आता 12 अनुसूची आहेत. उद्देशपत्रिकेला काय म्हटले जाते? उद्देशपत्रिकेला राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले जाते. भारतीय राज्यघटनेचा स्रोत काय आहे? भारतीय राज्यघटनेचा स्रोत आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया हे आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले? 42वी घटनादुरुस्ती 1976 या घटनादुरुस्तीने उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले. भारतीय संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी केला? भारतीय संविधानाचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 या रोजी केला गेला. त्यामुळेच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतले आहेत? मूलभूत हक्क अमेरिका या देशाच्या घटनेवरून घेतले आहेत. मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहेत? मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड या देशाच्या घटनेवरून घेतली आहेत. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहेत? मूलभूत कर्तव्य रशिया, सोव्हिएत युनियन या देशाच्या घटनेवरून घेतली आहेत. भारतीय राज्यघटनेचे सर्वोच्च संरक्षक कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे सर्वोच्च संरक्षक सर्वोच्च न्यायालय आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती निवड कशी होते? राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष निवडणूक इलेक्टोरल कॉलेजद्वारे होते. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे सोपवितात. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय आहे? राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया महाभियोग इम्पीचमेंट ही आहे. महाभियोग कोणत्या कलमांतर्गत येतो? महाभियोग कलम 61 अंतर्गत येतो. भारताचे सरन्यायाधीश कोण नियुक्त करतात? भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपती नियुक्त करतात. संसदेची संयुक्त बैठक कोण बोलावतो? संसदेची संयुक्त बैठक आपल्या देशाचे राष्ट्रपती बोलवितात. धनविधेयक सर्वप्रथम कुठे मांडले जाते? धनविधेयक म्हणजेच मनी बिल सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडले जाते. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष पूर्ण असावे. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष पूर्ण असावे. राज्यसभेचा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष इतका असतो. तर राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो. भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोण करते? भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड संसदेचे दोन्ही सभागृह लोकसभा आणि राज्यसभा. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात.
राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो. भारताचे महान्यायवादी यांची नियुक्ती कोण करतात? भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत झाली? निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324 अंतर्गत झाली. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते. वित्त आयोगाची स्थापना कोण करतो? वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. आणीबाणीचा अधिकार कोणाला आहे? आणीबाणीचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. कलम 352 कशाशी संबंधित आहे? कलम 352 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. कलम 356 कशाशी संबंधित आहे? कलम 356 राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केल्या जाते. कलम 360 कशाशी संबंधित आहे? कलम 360 आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत झाली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 124 अंतर्गत झाली. मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या भाग 3 अंतर्गत आहेत. कलम 14 कशाशी संबंधित आहे? कलम 14 कायद्यासमोर समानताशी संबंधित आहे. अस्पृश्यता नष्ट करणे कोणत्या कलमात आहे? अस्पृश्यता नष्ट करणे कलम 17 अंतर्गत आहे. उपाध्यांचा नायनाट कोणत्या कलमात आहे? उपाध्यांचा नायनाट कलम 18 अंतर्गत आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19 अंतर्गत आहे. जीवनाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? जीवनाचा अधिकार कलम 21 अंतर्गत आहे. शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत दिला आहे? शिक्षणाचा अधिकार कलम 21 अंतर्गत दिला आहे. कामाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतो? कामाचा अधिकार कलम 41 अंतर्गत येतो. ग्रामपंचायतीचे संघटन कोणत्या कलमात आहे? ग्रामपंचायतीचे संघटन कलम 40 अंतर्गत आहे. समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड कोणत्या कलमात आहे? समान नागरी कायदा कलम 44शी संबंधित आहे. मूलभूत कर्तव्य संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत कर्तव्य संविधानाच्या भाग 4 मध्ये आहेत. भारतीय संविधानातील पहिली घटनादुरुस्ती कधी झाली? भारतीय संविधानातील पहिली घटनादुरुस्ती 1951 साली झाली. कोणत्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले? 61वी घटनादुरुस्ती 1989. या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष केले. पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक झाली? पंचायत राज व्यवस्था 73व्या घटनादुरुस्तीने घटनात्मक झाली. नगरपालिकेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? नगरपालिकेशी संबंधित घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्ती होय. माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? माहितीचा अधिकार म्हणजेच RTI कायदा 2005 साली लागू झाला. भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांची नियुक्ती कोण करतो? भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत कार्यरत राहतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत कार्यरत राहतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहतात. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? लोकसभेचे पहिले अध्यक्ष GV माळवणकर हे होते. राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडतो? राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री मांडतात. संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. भारतीय संविधानात किती भाषांना मान्यता आहे? भारतीय संविधानात 22 भाषांना मान्यता आहे. 8व्या अनुसूचीमध्ये कशाचा समावेश आहे? 8व्या अनुसूचीमध्ये भाषांचा समावेश आहे. भारत हे राज्यांचे काय आहे? भारत हे राज्यांचे संघ युनियन ऑफ स्टेट आहे. नागरिकत्व कोणत्या भागात येते? नागरिकत्व भाग 2 कलम 5 ते 11 अंतर्गत येते. भारतीय नागरिकत्व कायदा कधीचा आहे? भारतीय नागरिकत्व कायदा 1955 सालचा आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश H.J. कानिया हे होते. उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष कोणाचे असतात? उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष राज्यसभेचे असतात. भारतीय राज्यघटनेत न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोठून घेतली? भारतीय राज्यघटनेत न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना अमेरिका या देशाकडून घेतली. भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची तरतूद कोठून घेतली? भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची तरतूद जर्मनी वायमर संविधानातून घेतली. समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट कोणत्या देशाकडून घेतली? समवर्ती सूची म्हणजेच कॉन्करंट लिस्ट ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमांतर्गत बोलवली जाते? संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कलम 108 अंतर्गत बोलवली जाते. धन विधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात आहे? धन विधेयकाची व्याख्या कलम 110 अंतर्गत आहे. बजेट म्हणजेच वार्षिक वित्तीय विवरणपत्र कोणत्या कलमात येते? बजेट वार्षिक वित्तीय विवरणपत्र कलम 112 अंतर्गत येते. राज्यपालाचा अध्यादेश काढण्याची शक्ती कोणत्या कलमात आहे? राज्यपालांना अध्यादेश काढण्याची शक्ती कलम 213 अंतर्गत आहे. राष्ट्रपतींच्या अध्यादेश काढण्याची शक्ती कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याची शक्ती कलम 123 अंतर्गत आहे. रिट काढण्याचा अधिकार कोणाला आहे? रिट काढण्याचा अधिकार सर्वोच्च व उच्च न्यायालयाला आहे. कलम 32ला संविधानाचा आत्मा कोणी म्हटले? कलम 32ला संविधानाचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. केंद्र राज्य संबंधाची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? केंद्र राज्य संबंधाची चौकशी करण्यासाठी सरकारी आयोग ही समिती नेमली होती. आंतरराज्य परिषद कोणत्या कलमांतर्गत स्थापन केली जातो? आंतरराज्य परिषद कलम 263 अंतर्गत स्थापन केला जातो. लोकसेवा आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? लोकसेवा आयोगाची तरतूद कलम 315 अंतर्गत आहे. अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची तरतूद कलम 338 अंतर्गत आहे. संसदेने राष्ट्रध्वज कधी स्वीकारला? संसदेने राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला. भारताचे राष्ट्रगीत कधी स्वीकारले? भारताचे राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. भारताचे राष्ट्रगान म्हणजेच वंदे मातरम कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगान वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी किमान वय किती असावे? विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी किमान वय 30 वर्ष पूर्ण असावे. भारतीय संविधानातील गणराज्य पद्धत कोणत्या देशाकडून घेतली? भारतीय संविधानातील गणराज्य पद्धत फ्रान्स या देशाकडून घेतली. दल बदल विरोधी कायदा कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? दल बदल विरोधी कायदा अँटी डिफेक्शन लॉ 10व्या अनुसूचीमध्ये आहे. 52वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 52वी घटनादुरुस्ती दल बदल याशी संबंधित आहे, म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहे. मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत 42वी घटनादुरुस्ती 1976 ने समाविष्ट करण्यात आली. महान्यायवादी यांना संसदेच्या बैठकीत बोलण्याचा अधिकार आहे का? महान्यायवादींना संसदेच्या बैठकीत बोलण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून सुरू झाली? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 या तारखेपासून सुरू झाली. भारतीय संविधानातील कोणत्या कलमात समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत याची तरतूद आहे? भारतीय संविधानात कलम 39 अंतर्गत समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत याची तरतूद आहे. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कलम 40 अंतर्गत आहे. कामाचा अधिकार कोणत्या कलमात येतो? कामाचा अधिकार कलम 41 मध्ये येतो. कामगारासाठी निर्वाह वेतन इत्यादी कोणत्या कलमात आहे? कामगारासाठी निर्वाह वेतन कलम 43 अंतर्गत आहे. समान नागरी कायदा कोणत्या कलमात आहे? समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड कलम 44 अंतर्गत आहे.
बालकासाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमात आहे? बालकासाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण कलम 45 मध्ये आहे. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताचे रक्षण कलम 46 अंतर्गत आहे. पोषण आणि राहणीमान सुधारण्याचे राज्याचे कर्तव्य कोणत्या कलमात आहे? पोषण आणि राहणीमान सुधारण्याचे राज्याचे कर्तव्य कलम 47 मध्ये आहे. कृषी आणि पशुसंवर्धन यांची आधुनिक पद्धती कोणत्या कलमात आहे? कृषी आणि पशुसंवर्धन यांची आधुनिक पद्धती कलम 48 अंतर्गत आहे. पर्यावरणाचे रक्षण सुधारणा कोणत्या कलमात आहे? पर्यावरणाचे रक्षण व सुधारणा कलम 48 अ अंतर्गत आहे. राष्ट्रीय स्मारके आणि ऐतिहासिक ठिकाणाचे रक्षण कोणत्या कलमात आहे? राष्ट्रीय स्मारके आणि ऐतिहासिक ठिकाणाचे रक्षण कलम 49 अंतर्गत आहे. न्यायव्यवस्था आणि कार्यकारी शाखा यांचे विलगीकरण कोणत्या कलमात आहे? न्यायव्यवस्था आणि कार्यकारी शाखा यांचे विलगीकरण कलम 50 अंतर्गत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा संवर्धन कोणत्या कलमात आहे? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा संवर्धन कलम 51 अंतर्गत आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमात दिली आहे? राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कलम 55 मध्ये दिली आहे. राष्ट्रपती पदाचा कालावधी किती असतो? राष्ट्रपती पदाचा कालावधी 5 वर्ष इतका असतो. राष्ट्रपती पदासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या कलमात आहेत? राष्ट्रपती पदासाठी पात्रतेच्या अटी कलम 58 मध्ये आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील अटी कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील अटी कलम 59 मध्ये आहेत. राष्ट्रपतीची निवड कोणत्या कलमात दिली आहे? उपराष्ट्रपतीची निवड कलम 66 मध्ये दिली आहे. उपराष्ट्रपती पदाचा कालावधी किती असतो? उपराष्ट्रपती पदाचा कालावधी 5 वर्ष इतका असतो. भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल कोणत्या कलमांतर्गत येतात? भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल कलम 76 अंतर्गत येतात. संसदेचे अधिवेशन तहकूब बरखास्ती कोणत्या कलमात आहे? संसदेचे अधिवेशन तहकूब बरखास्ती कलम 85 मध्ये आहे. संसदेच्या सदस्याची पात्रता कोणत्या कलमात आहे? संसदेच्या सदस्याची पात्रता कलम 84 मध्ये आहे. संसदेच्या सदस्यांना विशेष अधिकार कोणत्या कलमात आहेत? संसदेच्या सदस्यांना विशेष अधिकार कलम 105 अंतर्गत आहेत. संसदेतील कामकाजाची भाषा कोणती असावी याविषयी कलम कोणते? संसदेतील कामकाजाची भाषा कोणती असावी याविषयी कलम 121 होय. राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याची शक्ती कोणत्या कलमात आहेत? राष्ट्रपतींच्या अध्यादेश काढण्याची शक्ती कलम 123 अंतर्गत आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना कोणत्या कलमात आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना कलम 124 अंतर्गत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार कोणत्या कलमात आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार कलम 143 अंतर्गत आहेत. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोणत्या कलमात येतात? भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कलम 148 अंतर्गत येतात. राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती कोणत्या कलमात आहे? राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती कलम 155 मध्ये आहे. राज्यपालांच्या अध्यादेश काढण्याची शक्ती कोणत्या कलमात आहेत? राज्यपालांच्या अध्यादेश काढण्याची शक्ती कलम 213 मध्ये आहे. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमात आहे? उच्च न्यायालयाची स्थापना कलम 214 मध्ये आहे. 2 किंवा अधिक राज्यासाठी एकच उच्च न्यायालय कोणत्या कलमात आहे? 2 किंवा अधिक राज्यासाठी एकच उच्च न्यायालय कलम 231 मध्ये आहे. जिल्हा न्यायाधीश नियुक्ती कोण करतो? जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात. केंद्रशासित प्रदेशांची प्रशासन व्यवस्था कोणत्या भागात आहे? केंद्रशासित प्रदेशाची प्रशासन व्यवस्था भाग 8 मध्ये आहे. पंचायतची रचना कोणत्या भागात आहे? पंचायतीची रचना भाग 9 मध्ये आहे. नगरपालिकांची रचना संविधानाच्या कोणत्या भागात आहे? नगरपालिकांची रचना संविधानाच्या भाग 9 मध्ये आहे. सहकारी संस्थांची रचना संविधानाच्या कोणत्या भागात आहे? सहकारी संस्थांची रचना संविधानाच्या भाग 9 मध्ये आहे. अनुसूचित व आदिवासी क्षेत्राचे प्रशासन कोणत्या भागात आहे? अनुसूचित व आदिवासी क्षेत्राचे प्रशासन भाग 10 मध्ये आहे. केंद्र व राज्य यांच्यातील अधिविधिविषयक संबंध कोणत्या भागात आहेत? केंद्र व राज्य यांच्यातील विधिविषयक संबंध भाग 11 मध्ये आहेत. केंद्र व राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध कोणत्या भागात आहेत? केंद्र व राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध भाग 11 मध्ये आहेत. केंद्र व राज्य यांच्यातील आर्थिक संबंध कोणत्या भागात आहेत? केंद्र व राज्य यांच्यातील आर्थिक संबंध भाग 12 मध्ये आहेत.
वित्त आयोग कोणत्या कलमांतर्गत स्थापन होतो? वित्त आयोग कलम 280 अंतर्गत स्थापन होतो. मिळकतीचा म्हणजेच मालमत्तेचा अधिकार कोणत्या कलमात आहे? मालमत्तेचा अधिकार कलम 300 अ मध्ये आहे. अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस कोणत्या कलमात आहेत? अखिल भारतीय सेवा कलम 312 अंतर्गत आहेत. लोकसेवा आयोग कोणत्या कलमात आहे? लोकसेवा आयोग कलम 315 मध्ये आहे. प्रशासकीय न्यायाधिकरण कोणत्या कलमात आहे? प्रशासकीय न्यायाधिकरण कलम 323 अ मध्ये आहे. निवडणूक आयोगाची रचना कोणत्या कलमात आहे? निवडणूक आयोगाची रचना कलम 324 मध्ये आहे. लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण कोणत्या कलमात आहे? लोकसभेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण कलम 330 मध्ये आहे. विधानसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण कोणत्या कलमात आहे? विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण कलम 332 मध्ये आहे. आणीबाणीत मूलभूत हक्काचे निलंबन कोणत्या कलमात आहे? आणीबाणीत मूलभूत हक्काचे निलंबन कलम 359 मध्ये आहे. संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे. संविधान दुरुस्ती प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? संविधान दुरुस्ती प्रक्रिया कलम 368 अंतर्गत आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार मूलभूत हक्क बनला? 86वी घटनादुरुस्ती 2002 या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार मूलभूत हक्क बनला. भारताचा अधिकृत ध्वज कोणत्या दिवशी स्वीकारला? भारताचा अधिकृत ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला. संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन कधी झाले? संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी झाले. मूलभूत कर्तव्यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती? मूलभूत कर्तव्याची शिफारस स्वर्णसिंग समितीने केली होती. भारतात एकेरी नागरिकत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे? भारतात एकेरी नागरिकत्व ब्रिटन या देशाकडून घेतले आहे. संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतली? संसदीय शासन पद्धती ब्रिटन या देशाकडून घेतली आहे. विधिमंडळ प्रक्रिया कोणत्या देशाकडून घेतली? विधिमंडळ प्रक्रिया ब्रिटन या देशाकडून घेतली आहे. भारतीय राज्यघटनेचे संरक्षण कोणाकडे असते? भारतीय राज्यघटनेचे संरक्षक सर्वोच्च न्यायालय आहे. राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार कलम 72 अंतर्गत आहे. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला आहे. लोकसभेचे पहिले विरोधी पक्षनेते कोण होते? लोकसभेचे पहिले विरोधी पक्षनेते राम सुभाष सिंग हे होते. लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष एन अनंतशयनम अय्यंगार हे होते. पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्या होत्या. पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या होत्या. पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ह्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी होय. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कमाल अंतर किती असावे? संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर कमाल 6 महिने इतके असावे. नोटाचा पर्याय सर्वप्रथम कधी वापरला? नोटाचा पर्याय सर्वप्रथम 2013 मध्ये वापरला. कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या केवळ 6 राज्यांमध्येच विधान परिषद आहे. विधान परिषदेचा कार्यकाळ किती असतो? विधान परिषदेचा कार्यकाळ 6 वर्ष इतका असतो. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष इतका असतो. तर विधान परिषद हे स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधीही विसर्जित होत नाही. विधान परिषदेचे 1/3 सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होतात? विधान परिषदेचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. भारताचे सॉलिसिटर जनरल कोणाला सल्ला देतात? भारताचे सॉलिसिटर जनरल न्यायवादी यांना सल्ला देतात. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. नियोगी हे होते. वित्त आयोगाचा अध्यक्ष किती वर्षासाठी नियुक्त केला जातो? वित्त आयोगाचा अध्यक्ष 5 वर्षासाठी नियुक्त केला जातो. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान असतात. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली होती? राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 1952 साली झाली होती. आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदीचे प्रमाण काय? भारताच्या राष्ट्रध्वजाच्या
लांबी आणि रुंदीचे प्रमाण 3:2 होय. राष्ट्रगीताचा कालावधी किती असतो? राष्ट्रगीताचा कालावधी 52 सेकंद इतका असतो. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? सत्यमेव जयते हे घोषवाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे. पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ह्या होत्या. राष्ट्रपती निवडणुकीत कोण मतदान करू शकते? राष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा व विधानसभेचे निवडून आलेले सदस्य मतदान करू शकतात, पण नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकत नाहीत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे स्थान कोठे आहे? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे स्थान नवी दिल्ली येथे आहे. कोणत्या कलमानुसार हिंदी ही राजभाषा आहे? कलम 243 अनुसार हिंदी ही राजभाषा आहे. भारतीय संविधानात किती परिशिष्टे आहेत? भारतीय संविधानात 12 परिशिष्टे आहेत. 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? 10वी अनुसूची पक्षांतर बंदीशी संबंधित आहे. 11वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? 11वी अनुसूची पंचायत राज विषयी संबंधित आहे. या अनुसूचीमध्ये 29 विषय दिलेले आहेत. 12वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? 12वी अनुसूची नगरपालिकेशी संबंधित आहे. यामध्ये 18 विषय दिलेले आहेत. कोणत्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 18 वर्ष केले? 61व्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 18 वर्ष केले. भारतीय राज्यघटनेत प्रस्तावना कोणत्या देशाकडून घेतली? भारतीय राज्यघटनेत प्रस्तावना अमेरिका या देशाकडून घेतली आहे. विधीद्वारा स्थापित प्रक्रिया ही संकल्पना कोठून घेतली? विधीद्वारा स्थापित प्रक्रिया ही संकल्पना जपान या देशाकडून घेतली आहे. केंद्र राज्य संबंधामधील समवर्ती सूची कोठून घेतली? केंद्र राज्य संबंधामधील समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली. भारताचे महालेखापाल कोण नियुक्त करतात? भारताचे महालेखापाल यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हटले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला संविधानाचा आत्मा म्हटले. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. भारतीय संविधान सभेचे सल्लागार कोण होते? भारतीय संविधान सभेचे सल्लागार BN राव हे होते. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीची पहिली बैठक कधी झाली? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी झाली. तर मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली होती. भारतीय संविधानावर स्वाक्षरी करणारे पहिले सदस्य कोण होते? भारतीय संविधानावर स्वाक्षरी करणारे पहिले सदस्य पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. संविधानाच्या मूळ प्रतीवर चित्रे कोणी काढली? संविधानाच्या मूळ प्रतीवर चित्रे नंदलाल बोस यांनी काढली. भारतीय संविधानातील निपक्ष सुनावणीचा अधिकार राईट टू फेअर हिअरिंग कोणत्या कलमांतर्गत येतो? भारतीय संविधानातील निपक्ष सुनावणीचा अधिकार कलम 21 अंतर्गत येतो. कलम 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या रक्षणाशी संबंधित आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विवाद निर्माण झाल्यास तो कोठे सोडवला जातो? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विवाद निर्माण झाल्यास तो सर्वोच्च न्यायालयात सोडविला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरतात? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया वापरतात. लोकसभेचे अस्थायी सदस्य कोण नियुक्त करतात? लोकसभेचे अस्थायी सदस्य प्रोटेम स्पीकर राष्ट्रपती नियुक्त करतात. संसदेच्या 2 सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्ती मंत्री होऊ शकतात का? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नसलेले व्यक्ती मंत्री होऊ शकतात, पण 6 महिन्याच्या आत त्यांना संसदेचे सदस्यत्व घेणे अनिवार्य आहे. 0 आवर 0 प्रहर ही संकल्पना कोणत्या देशाची संसदीय प्रक्रियेतून आली? 0 आवर 0 प्रहर ही संकल्पना आपल्या भारतीय राज्यघटनेतून, आपल्या भारत देशाच्या संसदीय प्रक्रियेतून आली आहे. भारतीय राज्यघटनेत आर्थिक न्याय कोठे नमूद आहे? भारतीय राज्यघटनेत आर्थिक न्याय उद्देश पत्रिकेमध्ये नमूद आहे. कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणून ओळखले जाते? 42वी घटनादुरुस्ती 1976 या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणून ओळखले जाते. लोकसभेत सर्वाधिक जागा कोणत्या राज्याच्या आहेत? लोकसभेत सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश या राज्याच्या आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सदस्य निवडले जातात.
राज्यसभेत महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत? राज्यसभेत महाराष्ट्राचे 19 सदस्य आहेत. विधानसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? विधानसभेची कमाल सदस्य संख्या 500 इतकी असू शकते. विधानसभेची किमान सदस्य संख्या किती असू शकते? विधानसभेची किमान सदस्य संख्या 60 इतकी असू शकते. राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद कलम 74 मध्ये आहे. महान्यायवादी कोणत्या कलमानुसार संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात? महान्यायवादी कलम 88 अनुसार संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. भारताच्या राष्ट्रध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले? भारताच्या राष्ट्रध्वजाचे डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले. संसदेच्या संयुक्त बैठकीचे कलम कोणते? संसदेच्या संयुक्त बैठकीचे कलम 108 होय. कोणत्या कलमात अस्पृश्यता निवारण गुन्हा ठरवण्यात आला आहे? कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारण गुन्हा ठरवण्यात आला आहे. माहितीचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतो? माहितीचा अधिकार कलम 19(1) मध्ये येतो. अल्पसंख्याकांना त्याच्या हक्काचे जतन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? अल्पसंख्याकांना त्यांच्या हक्काचे जतन करण्याचा अधिकार कलम 29 मध्ये आहे. संविधानिक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? संविधानिक उपायांचा अधिकार कलम 32 मध्ये आहे. लष्करी कायद्याच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होऊ शकतात का? लष्करी कायद्याच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होऊ शकतात कलम 34 अनुसार. भारत सरकारचे पद्म पुरस्कार देण्यास सुरुवात कोणत्या कलमाच्या आधारे केली? भारत सरकारने पद्म पुरस्कार देण्यास सुरुवात कलम 18 अंतर्गत केली. समानता या मूल्याचा विचार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहे? समानता या मूल्याचा विचार भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मूलभूत हक्कामध्ये आहे. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कोणत्याही राज्यासाठी राज्यपाल नियुक्त करतात? कलम 153 अनुसार राष्ट्रपती कोणत्याही राज्यासाठी राज्यपाल नियुक्त करू शकतात. राज्यपाल अध्यादेश कोणाच्या सल्ल्याने काढतात? राज्यपाल अध्यादेश ऑर्डिनन्स मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काढतात. मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात? मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालाकडे देतात. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो? राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल हे असतात. महाधिवक्ता यांची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत होते? महाधिवक्ता यांची नियुक्ती कलम 165 अंतर्गत होते. जिल्हा नियोजन समितीची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार झाली? जिल्हा नियोजन समितीची स्थापना कलम 74व्या घटनादुरुस्तीनुसार झाली. ग्रामसभेची व्याख्या कोणत्या कलमात आहे? ग्रामसभेची व्याख्या कलम 243 मध्ये आहे. निवडणुकाचे अधीक्षण दिग्दर्शन आणि नियंत्रण कोणाकडे असते? निवडणुकाचे अधीक्षण दिग्दर्शन आणि नियंत्रण निवडणूक आयोगाकडे असते. मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती असतो? मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSCच्या सदस्याची नियुक्ती कोण करतो? UPSCच्या सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतो? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्यांतर्गत व्यापारावर निर्बंध घालण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यांतर्गत व्यापारावर निर्बंध घालण्याचा अधिकार संसदेला आहे. आंतरराज्यीय पाणी विवाद सोडवण्याचे कलम कोणते? आंतरराज्यीय पाणी विवाद सोडवण्याचे कलम 262 होय. आपत्कालीन परिस्थितीत मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे? आपत्कालीन परिस्थितीत मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित होते? कलम 370 हे जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित होते. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आणीबाणी विषयक तरतुदी आहेत? भारतीय संविधानाच्या भाग 18 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. भारतात पहिली आणीबाणी राष्ट्रीय कधी घोषित झाली? भारतात पहिली राष्ट्रीय आणीबाणी 1962 चीन युद्धाच्या वेळी घोषित झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत कार्यरत राहतात हे कोणत्या कलमात आहे? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत कार्यरत राहतात हे कलम 124(2) मध्ये आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्यांचे अधिकार कोणाकडे आहेत? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्याचे अधिकार राष्ट्रपतीकडे आहेत. लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण नियुक्त करतात? लोकलेखा समितीचे पब्लिक अकाउंट कमिटीचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष नियुक्त करतात. लोकलेखा समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. त्यापैकी 15 लोकसभेचे 7 राज्यसभेचे सदस्य असतात.
संसदेच्या स्थायी समितीमध्ये सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? संसदेच्या स्थायी समितीमध्ये सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्ष इतका असतो. पक्षांतर बंदी कायद्याचे अपवाद कोणत्या परिस्थितीत आहेत? पक्षांतर बंदी कायद्याचे अपवाद विलगीकरण मर्जर या परिस्थितीमध्ये आहेत. विधानसभा अध्यक्षाची निवड कोण करते? विधानसभा अध्यक्षाची निवड विधानसभेचे सदस्य करतात. विधानसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? विधानसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा उपाध्यक्षाकडे देतात. कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? कॅबिनेट मिशन भारतात 1946 साली आले. संविधान सभेचे एकूण किती अधिवेशने झाले? संविधान सभेचे एकूण 11 अधिवेशने झाली. राष्ट्रपतीचे वेतन आणि भत्ते कोणत्या निधीतून दिले जातात? राष्ट्रपतीचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीतून दिले जातात. संचित निधीची तरतूद कोणत्या कलमात आहे? संचित निधीची तरतूद कलम 266 अंतर्गत आहे. आकस्मिक निधीची कंटिजेन्सी फंडची तरतूद कोणत्या कलमात आहे? आकस्मिक निधीची तरतूद कलम 267 मध्ये आहे. भारताचे महान्यायवादी AG कोणाच्या मर्जीपर्यंत पदावर राहतात? भारताचे महान्यायवादी राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत पदावर राहतात. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत ही तरतूद कोणत्या कलमात आहे? समान न्याय आणि मोफत कायदेशीर तरतूद ही कलम 39 अ मध्ये आहे. भारतीय संविधानाचे पहिले पान कशाचे आहे? भारतीय संविधानाचे पहिले पान उद्देशपत्रिका प्रिमेंबलचे आहे. कोणत्या कलमान्वये संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे? कलम 3 अन्वये संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे. नागरिकत्वाचा हक्क चालू ठेवण्याबाबतचे कलम कोणते? नागरिकत्वाचा हक्क चालू ठेवण्याबाबतचे कलम 10 होय. कायद्याचे राज्य ही संकल्पना कोणाकडून घेतली? कायद्याचे राज्य ही संकल्पना ब्रिटन या देशाकडून घेतली. प्रस्तावनेतील न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ही संकल्पना कोठून घेतली? प्रस्तावनेतील न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ही संकल्पना रशियन क्रांतीतून घेतली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द कोठून घेतले? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतले. मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीवरून झाला? मूलभूत कर्तव्याचा समावेश स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार झाला. कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय रिट काढू शकते? कलम 32 अनुसार सर्वोच्च न्यायालय रिट काढू शकते. कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय रिट काढू शकते? कलम 226 अनुसार उच्च न्यायालय रिट काढू शकते. हेबियस कॉर्पस म्हणजे काय? हेबियस कॉर्पस म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण. अर्थ सशरीर उपस्थित करा. काम एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केली असल्यास किंवा डांबून ठेवल्यास न्यायालय पोलिसांना किंवा त्या व्यक्तीला डांबणाऱ्या संस्थेला आदेश देते की त्या व्यक्तीला 24 तासात न्यायालयात हजर करा. मॅन्डमस म्हणजे काय? मॅन्डमस म्हणजे परमादेश होय. आम्ही आदेश देतो. काम जेव्हा एखादी सरकारी संस्था किंवा अधिकारी आपले कायदेशीर कर्तव्य करण्यास नकार देतात तेव्हा न्यायालय त्यांना काम करण्याची सक्ती करते. प्रोहिबिशन म्हणजे काय? प्रोहिबिशन म्हणजे प्रतिषेध, थांबणे किंवा मना करणे. काम काय? हे वरिष्ठ न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाला किंवा लवादाला दिले जाते. जेव्हा कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकाराचे उल्लंघन करून काम करते तेव्हा वरिष्ठ न्यायालय त्यांना ते खटले किंवा काम थांबवण्याचे आदेश देते. सर्शिओरी म्हणजे काय? सर्शिओरी म्हणजे उत्प्रेषण, प्रमाणित करणे किंवा मागवणे. काम कनिष्ठ न्यायालयाने एखाद्या बेकायदेशीर किंवा अधिकाराबाहेर जाऊन निर्णय दिला असेल तर वरिष्ठ न्यायालय तो निर्णय रद्द करते आणि तो खटला स्वतःकडे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग करते. को वॉरंटो म्हणजे काय? को वॉरंटो म्हणजे अधिकार पुढचा. तुमचा अधिकार काय किंवा कोणत्या अधिकाराने. काम जेव्हा एखादी व्यक्ती बेकायदेशीरपणे किंवा नियमाचे उल्लंघन करून एखाद्या सरकारी पदावर बसते तेव्हा न्यायालय त्या व्यक्तीला विचारते की तुम्ही कोणत्या अधिकाराने या पदावर काम करत आहात. जर व्यक्तीकडे योग्य पात्रता नसेल तर तिची हकालपट्टी केली जाते. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम कुठे मांडला जातो? उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम राज्यसभेमध्ये मांडला जातो. संसदेचे लोकसभेचे नेतृत्व कोण करतो? संसदेचे लोकसभेचे नेतृत्व पंतप्रधान करतात. कॅबिनेट सचिवालयाचे प्रमुख कोण असतात? कॅबिनेट सचिवालयाचे प्रमुख कॅबिनेट सचिव असतात. राज्यपालांना शपथ कोण देतो? राज्यपालांना शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. मुख्यमंत्र्याचा पगार कोण ठरवते? मुख्यमंत्र्याचा पगार राज्य विधानमंडळ ठरवते. विधान परिषदेचे सभापतीची निवड कोण करते? विधान परिषदेच्या सभापतीची निवड विधान परिषद सदस्य करतात.
कोणत्या कलमात राज्याच्या कार्यकारी मंडळाची व्याख्या आहे? कलम 154 मध्ये राज्याच्या कार्यकारी मंडळाची व्याख्या आहे. विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांहून अधिक वाढवता येतो का? विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांहून अधिक वाढवता येतो राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात. भारतीय संविधानात किती वेळा घटनादुरुस्ती होऊ शकते? भारतीय संविधानात अमर्याद म्हणजे संसदेच्या अधिकारात कितीही घटनादुरुस्ती होऊ शकते. राज्यसभेची पहिली बैठक कधी झाली? राज्यसभेची पहिली बैठक 13 मे 1952 रोजी झाली. विद्यमान भारताचे संविधान हे कोणत्या भाषेत लिहिले आहे? विद्यमान भारताचे संविधान हे इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिलेले आहे. संविधानाच्या मूळ प्रतीवर स्वाक्षरी करणाऱ्या पहिल्या महिला सदस्या किती होत्या? संविधानाच्या मूळ प्रतीवर स्वाक्षरी करणाऱ्या पहिल्या महिला सदस्या 8 इतक्या होत्या. राष्ट्रीय एकता परिषदच्या अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय एकता परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. अखिल भारतीय सेवांच्या भरतीचे नियम कोण बनवते? अखिल भारतीय सेवाच्या भरतीचे नियम संसद बनवते. कलम 360 अंतर्गत आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागली आहे? कलम 360 अंतर्गत आतापर्यंत एकाही वेळा आर्थिक आणीबाणी लागलेली नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवडीत कोणाचा सल्ला महत्त्वाचा असतो? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवडीत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा सल्ला महत्त्वाचा असतो. जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीची तरतूद कोणत्या कलमात आहे? जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीची तरतूद कलम 233 मध्ये आहे. केंद्रशासित प्रदेशांचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासकीय प्रमुख उपराज्यपाल ॲडमिनिस्ट्रेटर असतात. निवडणूक आयोग हा किती सदस्य असतो? निवडणूक आयोगात 3 सदस्य असतात. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर निवडणूक आयुक्त असतात. प्रादेशिक निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो? प्रादेशिक निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात. मतदाराची नोंदणी कोणत्या कलमांतर्गत केली जाते? मतदाराची नोंदणी कलम 325 अंतर्गत केली जाते. लोकसभेचे पहिले अधिवेशन कधी झाले? लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी झाले. राष्ट्रपतींनी आतापर्यंत किती वेळा संयुक्त बैठक बोलवली आहे? राष्ट्रपतींनी आतापर्यंत 3 वेळा संयुक्त बैठक बोलवली आहे. धन विधेयक असल्यास प्रमाणपत्र कोण देते? धन विधेयक किंवा मनी बिल असल्याचे प्रमाणपत्र लोकसभा अध्यक्ष देतात. पुरवणी अनुदान सप्लिमेंटरी ग्रँट कोणत्या कलमात आहे? पुरवणी अनुदान म्हणजे सप्लिमेंटरी ग्रँट कलम 115 मध्ये आहे. सरकारी खर्च तपासण्यासाठी कोणती समिती असते? सरकारी खर्च तपासण्यासाठी लोकलेखा समिती असते. भारतीय राज्यघटनेचे स्वरूप कसे आहे? भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लवचिक आणि ताठर, फ्लेक्झिबल आणि रिजिड अशा प्रकारचे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.